स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हायवे लगतच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या IPL क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून 4 जणांना ताब्यात घेतलं। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हँडसेट आणि जुगार साहित्य असा 3,05,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या सूचनेनुसार अवैध व्यवसायांविरोधात मोहीम सुरू असताना पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली होती। 4 मे रोजी रात्री हायवेवरील एका हॉटेलच्या रूम क्रमांक 102 मध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यावर मोबाईलद्वारे क्रिकेट बेटिंग सुरू असल्याचं समोर आलं। यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकानं छापा टाकत फारुख मुल्लानी, जितेंद्र घोडके, अजित कोरवी आणि जॉन्सन फर्नांडिस यांना पकडलं। आरोपींकडून क्रिकेट गुरु ॲपद्वारे बेटिंग सुरू असल्याचं निष्पन्न झालं। अजित कोरवी हा बेटिंगचा मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात स्पष्ट झालं। सर्व आरोपींविरोधात कागल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली।